लाइन है, थोड़ा सा लेन को पीछे रखा, हल्के हाथों से गेंद को ड्राइव करना चाहते थे करण मडवी, थोड़े से पीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। ये आई थिंक स्विंग बॉल है और निश्चित तौर पर यहाँ पर पैंतरा आजमाते हुए और कमाल की यहाँ पर गेंद नजर आती हुई, चौका मिला लेकिन उसके बाद चौड़प गुडलेन गेंद फेंकी और उसको पीट करते हुए बल्लेबाज को। एक और शानदार गेंद, फील्डर तैनात है एक्स्ट्रा कवर के रीजन में, संदीप पाटिल मैन फ्रॉम शिवकर, थोड़ी सी मिस फील्ड। एक ये रन वेरी इंपॉर्टेंट है, इस समय में आप ये गलतियां नहीं कर सकते। तब तक 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 35-35 के ऊपर। जब आपकी हिम्मत टूटने लगे तो याद रखना कि बिना मेहनत लक्ष्य हासिल नहीं होता और मंजिल को अगर पाना है तो निश्चित तौर पर अपने ख्वाहिश को हमेशा पाना है। अच्छा बैटल दोनों के बीच में, यह शॉट बेहतरीन है, बल्ले के रडार में डाउन द ग्राउंड, सीधा गेंद सीमा रेखा पार, करण मडवी के बल्ले से 6 रन। कप्तान चले सीना तान, पहले मैच पे 0 के ऊपर आउट। विजय शेठ खारकर, थोड़ी सी मुस्कुराहट उनके चेहरे के ऊपर नजर आती हुई क्योंकि उनकी ये टीम है और विजय शेठ खारकर दुबई के सबसे बड़े हमारे अग्री समाज के, यानी कि उल्वे के जरूर है लेकिन एलिगेंस बिल्डर्स एंड डेवलपर्स उनका प्रोजेक्ट दुबई में आप देख सकते हैं। और निश्चित तौर पर महाराष्ट्र प्रीमियर लीग जैसे बड़ी टूर्नामेंट, साहेब चषक के दमदार आयोजक, और आज देखिए यहां पर दीपक शेठ पाटिल बिंजोड़ का बेताज बादशाह, इनके परम मित्र, और हमारे सुनील शेठ और हमारे संतोष शेठ इनके मामाश्री के तौर पर ये उनका काफी जबरदस्त योगदान। अकादमी चैंपियंस ग्रीष्मा 11 के हमारे आतिश भाई, इनके ओर से सुवर्ण मौका है गेंदबाजों के लिए, लेकिन करण मडवी को कौन रोकेगा। ये करण अंबाला तो नहीं है लेकिन गाउटान का करण मडवी है, इनके बल्ले से ये दूसरा धमाका 6 रन। वेरी मच दीजिए, चलिए गेंद दीजिए मैदान के अंदर, मैच बॉल आएगी तो शायद देंगे, कुछ जो रुकावट है वो लीजिए, बॉल चाहिए। चलिए एक और छक्का यहां पर जड़ेंगे बल्लेबाज, तो विजय शेठ खारकर इनकी ओर से 5,000 का इनाम है, और अगर 5 में 5 दागते हैं तो फिर 10,000 का इनाम। सुनील शेठ मडवी इनकी ओर से भी 5,000 का इनाम है। ये तीसरे की तैयारी में थे लेकिन बहुत ऊपर तक गई है, क्या डिस्टेंस क्लियर करेगी? यस इज जस्ट दैट्स अ कैन क्लियर इट, छक्कों की हैट्रिक, और इस लगातार 3 छक्कों के लिए विजय शेठ खारकर इनके ओर से 5,000 का इनाम और सुनील शेठ मडवी इनके ओर से 5,000 का इनाम। तो इसी के साथ रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 50 अप, 50 का आंकड़ा पार करते हुए 53 रन। चेक करतायत पंच, चला तिसरे पंच याबा, षटकर आहे की चौका, त्यासाठी शहानिशा या ठिकाणी केली जाईल। बढ़िया स्ट्रोक था लेकिन थोड़ा सा डाउट है वो क्लियर करना चाहेंगे। पिछली जो आखिरी छक्का धागा था, बहुत ही बड़ा ओवर ये सचिन लहाने का नजर आता हुआ। पानी घेऊन जा मैदानात, ऑन फील्ड डिसिजन बोलू का? 6 ऑन फील्ड अंपायर, दॅट्स अ क्लिअर हिट 6। तर 3 षटकं कंप्लीट झाले, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात मॅडी 53।
तो बिल्कुल करण मड़वी 13 गेंदों में 39 रनों की शानदार पारी खेलते हुए रोहित खरात के लिए भी लगातार 3 छक्कों के लिए विजय शेठ खारकर गौरी स्पोर्ट्स के सर्वे सर्व एलिगन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स के ओनर यांच्या ओर से 5,000 का इनाम आहे. आणि बघा कुठल्याही फलंदाजाने या स्पर्धेमध्ये अर्धशतक 50 धावा केल्या तर त्या खेळाडूसाठी दीपक शेठ पाटील बिंजोरचा बेतात बादशाह यांच्याकडून ज्यांच्या 10 गाड्या टोटल आहेत आणि त्यांच्या 10ही गाड्यांना 3006 नंबर आपण पाहतो. आणि जो कोणी खेळाडू अर्धशतक कंप्लीट करेल त्या खेळाडूसाठी 3006 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त या ठिकाणी पारितोषिक असेल बघा. मेहरबान सरपंच आणि महबूब बैलाचे मालक दीपक शेठ यांच्या वतीनं 3006 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 ओवर में 53 बने, 2 ओवर का खेल बचा हुआ है. क्या पहला अर्धशतक करण मड़वी की ओर से नजर आएगा? रोहित खरात स्ट्राइक इन पर है लेकिन गेंदबाज है परिवर्तन दूर वाले छोर से नई गेंदबाज दीप पाटिल. मोटी हुई टीम के ये भी अच्छे खिलाड़ी है. खास करके ग्रामीण में हमने देखा कि जब भी ये टीम खेलती है तो निश्चित तौर पर तगड़ा परफॉर्मेंस. शुभम कदम मैन फ्रॉम देवलोली, आज बल्ला चला इनका, इनके बल्ले से रन भी निकले लेकिन जो अपेक्षा थी वो नहीं ठीक मिले. चलिए पहली गेंद बिल्कुल यहां पर दीप की शानदार नजर आती हुई. डॉट बॉल की समाप्ति. यहां से एक आध ओवर चाहिए जो स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटी हुई टीम को कमबैक दे सके. मेरे ख्याल से अनुज घरत को क्यों आप पीछे रखा गया ये बहुत बड़ा सवाल माना जाएगा. लेफ्ट हैंडर बॉलर है, क्योंकि लेफ्टी दोनों बल्लेबाज है, इसकी वजह से उन्हें पीछे रखा होगा, ये भी रीजन हो सकता है. लीडिंग एज हवा में गेंद, मौका बनेगा. दीप पाटिल को यह पहली सफलता मिलेगी और आखिरकार भागीदारी तोड़ी और यह पहला करारा झटका गौरी स्पोर्ट्स उलवे टीम को. बल्लेबाज रोहित बैक टू द पवेलियन. एक दिग्गज पुरस्कर्ते अजय भाऊ कुमटे यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक संघांना सातत्याने पुरस्कृत केलं जातं. वाकलन असू द्या, वडवले असू द्या, सांगडे असू द्या, या संघांना नेहमी सातत्याने त्यांचे ते पुरस्कर्ते राहिलेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. प्रेमाने त्यांना हजाबाई म्हणून सातत्याने संबोधलं जातं. न्यू बैटर समर्थ कडू यानी कि हमारे विजय शेठ खारकर, इनके गले के टाइट माने जाते हैं. क्रिस गेल ऑफ उल्वेनोड, 7 लेफ्टी बल्लेबाज है इनकी टीम में. वैसे पहले 2 बल्लेबाज आपने देखा, अब तीसरा नंबर 3 के पोजीशन पर इनके अनुज घरत का जब जिक्र किया जा रहा था कि लेफ्ट हैंडर बॉलर, क्या उन्हें आमंत्रित किया जाएगा, लेकिन लगातार लेफ्टी बैट्समैनों का यहां पर इस्तेमाल किया जा रहा है. गौरी स्पोर्ट्स उलवे टीम के कप्तान की ओर से रोहित आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आते हुए समर्थ कडू. 53 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर सेट टारगेट किया है जरूर, लेकिन अभी भी यहां पर ये सिर्फ चौथा ही ओवर प्रगति पथ पर है. तो पहली गेंद यहां पर पुल करना चाहते थे, रन लेने का प्रयास, ये जोखिम भरा और अंपायर की उंगली हुई खड़ी. इसी के साथ समर्थ कडू को लौटना पड़ेगा 0 के ऊपर. लगातार का ये दूसरा झटका. विकेट लगातार मैदान से बाहर लौटते हुए दूसरा ये विकेट, यानी कि अच्छा कमबैक मैं कहूंगा अभी तक स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटी हुई टीम का, क्योंकि 3 ओवर में रन बह रहे थे लेकिन इस ओवर में रनों को रोका है. 3 गेंदें समाप्त हो चुकी है, मात्र 1 भी रन नहीं है. मैं कहूंगा ये बेहतरीन कमबैक होगा स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटी हुई टीम का. नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए साहिल मिसाल, मैन फ्रॉम श्री सिद्धि विनायक भिंगारी, कुणाल नाइक के तालीम, रघु काका के तालीम में पला हुआ ये खिलाड़ी, आज मौका मिला है, आज कप्तान ने जल्दी प्रमोट किया है और एक हार्ड हिटर बल्लेबाजी के लिए भी ये खिलाड़ी जाना जाता है. लगातार 2 विकेट जाने के बाद अब प्रेशर जरूर है और इस प्रेशर को हटाने की कोशिश करेंगे या लगातार फिर ये प्रेशर बनाते रहेंगे गेंदबाज दीप पाटिल. ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है. हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, तो सफर अभी भी जारी रखना पड़ेगा. जब जीत तूफानी होना तो रास्तों की परवाह नहीं करते. ये जीत दिखाई मैं कहूंगा दीप पाटिल ने. क्या लाजवाब गेंदबाजी का यहां पर
प्रदर्शन नजर आता हुआ। हमारे रजनीकांत भाऊ यानी कि दमदार आयोजक मैच का आनंद लेते हुए आमदार ट्रॉफी का शानदार आयोजन हमारे कासब के आमदार ट्रॉफी के दमदार आयोजक रजनीकांत भाऊ आपका स्वागत करेंगे। तो टप्पा थोड़ा पीछे रखा, बिल्कुल यहां पर अच्छा कमबैक, 4 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है। अगर मेडन ओवर यहां से आता है तो एक नया कीर्तिमान प्रस्थापित होगा। ऑलरेडी 3 मेडन ओवर आ चुके, शायद क्या ये मेडन ओवर दीप की ओर से न देखने को मिलेगा। लाजवाब गेंदबाजी, जगत सरकार, आतिश ठाकुर और आकाश पाटिल, ये 3 गेंदबाज हैं जिन्होंने मेडन ओवर की पेकी की थी। लेकिन चलिए यहां पर इस सूची में इनका नाम नहीं जुड़ेगा। सिंगल मिला है, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 54-54। एक गेंद का खेल बचा हुआ है और इसी एक गेंद के ऊपर रन आने चाहेंगे या करण मड़वी स्ट्राइक अपने पास लेना चाहेंगे। वैसे अर्धशतकों के वो भी शहंशाह जाने जाते हैं। फिलहाल लास्ट ट्रॉफी हमने सोनारी के मैदान के ऊपर देखी थी, क्या बढ़िया परफॉर्मेंस रहा था वहां पर करण मड़वी का। अर्धशतक भी उन्होंने कंप्लीट किया था और प्लेयर ऑफ द सीरीज रेफ्रिजरेटर फ्रिज देकर उनको नवाजा गया था। मंगेश वैद्य ऑन स्क्रीन आप देख सकते हैं, माहुल गांव आइकॉन खिलाड़ी के तौर पर बहुत उम्मीदें हैं उन्हें टीम की तरफ से। तो लास्ट बॉल के ऊपर अभी चर्चा हो रही थी, क्या सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखेंगे, लेकिन बड़े शॉट लगाने की मंशा थी, वो मंशा पूरी तरीके से पूरी नहीं हुई और इसी का इंपॉर्टेंट विकेट। और ये क्या कमाल का ओवर, सिर्फ 1 रन 1 विकेट, व्हाट अ ग्रेट बॉलिंग। 2 विकेट लिए दीप पाटिल ने और खतरनाक कमबैक, 4 ओवर की समाप्ति, रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 54। आने वाली 6 गेंदें, अब कौन से बल्लेबाज को यहां पर दमखम दिखाना पड़ेगा। क्या बात है, ग्रीष्म 11 अकादमी चैंपियंस के पुरस्कृत आतिश भाई गावन, इनका संगीत डीजे मैडी के ओर से और उनके ओर से सुवर्ण मौका गेंदबाजों के लिए, यानी कि विकेट हैट्रिक संपादन करते तो 5000 का इनाम है। फिलहाल 54 के ऊपर 3 विकेट, अब किस गेंदबाज को गेंदबाजी के लिए लड़ाया जाएगा यही चर्चा करेंगे। चलिए साहिल और सोहेल धार पवार, लेफ्टी वर्सेस राइटी कॉम्बिनेशन मैदान के अंदर जारी है, यानी कि लगातार लेफ्टी बल्लेबाजों का इस्तेमाल फिलहाल यहां पर किया जा रहा है। चलिए सचिन लहाने को थोड़ी सी इंजुरी नजर आती हुई, क्रैम्प यहां पर नजर आता हुआ और उनके बदले में एक खिलाड़ी आप मैदान के अंदर देख सकते हैं। संपार से कुछ चर्चे करते कप्तान वहां पर अंकेश। चलिए सचिन आप मैदान से बाहर लौट चुके और 12वें खिलाड़ी मैदान के अंदर जा चुके हैं। चलिए अंपायर और खिलाड़ियों के बीच में कुछ चर्चा नजर आती हुई, स्क्रीन के ऊपर आपको नजर आता हुआ। तो चलिए 5वें ओवर में किस गेंदबाज को यहां पर निमंत्रण दिया जाएगा, क्या अनुज घरत का इस्तेमाल किया जाएगा। फिलहाल यहां पर उनकी गेंदबाजी की जरूरत तो होगी। साहिल मिसाल और सोहेल धार पवार, ये 2 खिलाड़ी बिल्कुल आप देख सकते हैं मैदान के अंदर जरूर है। हालांकि आइकॉन खिलाड़ी मंगेश वैद्य, हालांकि मंगेश वैद्य भी गेंदबाजी कर सकते हैं, वो जब ग्रामीण के मैचेस होते हैं तो उनका भी परफॉर्मेंस रहता है। लेकिन चलिए योगेश पेनकर ने भी कल गेंदबाजी की, क्या लाजवाब परफॉर्मेंस उनके ओर से रहा।
लेकिन अनुज घरत एक अच्छे क्रिकेटर, अच्छे गेंदबाज है, उनका इस्तेमाल आखिरी ओवर में किया जा रहा है। एक अच्छी बात है कि उनके खिलाफ राइट हैंडर बैट्समैन साहिल मिसाल है, तो नाउ स्ट्राइक इन पर वहां पर सोहेल दार पवार, अगर वो स्ट्राइक इन पर होते तो लेफ्टी गेंदबाज के लिए हमेशा दिक्कतें पैदा होती है। चली जाएंगे मैदान की तरफ, घायल तो हर यहाँ परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही मैदान के अंदर जिंदा है। आखिरी ओवर में कितने रन बटोरना चाहेगी गौरी स्पोर्ट्स उल्वे, या फिर रोकना चाहेगी स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटिजुई टीम की गेंदबाजी? लास्ट ओवर में क्या ब्लास्ट होगा या फिर रोक पाएंगे? तो पहली गेंद हल्के हाथों से ट्राई किया, फील्डर है मौजूद वहां पर, एक रन तो जरूर पूरा, एक से दोनों बल्लेबाज संतुष्ट होंगे, छोर बदले और सिंगल के साथ अब यहां पर सोहेल दार पवार स्ट्राइक इन पर आते हुए। सोहेल दार पवार ने पिछले मैच में काफी शानदार बल्लेबाजी की थी, छक्के उनके बल्ले से निकले थे, लेकिन इस समय अनुज घरत के सामने उनका चैलेंज होगा। रन संख्या बनी एक की मदद से 55, 55। समय समय का खेल है छोटे, जिसका आ गया वो छा गया। जिद्दी बनो, तूफान भी हार जाता है जहां कश्तियां जिद पे होती है। देखिए निहाल मंडप डेकोरेटर के ओनर, बिल्कुल यहाँ पर काफी जबरदस्त है उनका ये लाइट, और खास से खास उनका ये मंडप, उनका ये साउंड सर्विस, और खास करके डीजे मैडी आपका भी स्वागत करेंगे। लेकिन पूरी तरीके से यहाँ पर रोक लगाई है अब तक पिछले कुछ गेंदों के ऊपर, और ये अच्छी लाइन है, लेफ्टी हो फर्क नहीं गिरता, यही दिखाया वहां पर गेंदबाज अनुज घरत ने। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। अभी तक पिछली 8 गेंदों की चर्चा करेंगे, तो पिछली 8 गेंदों के ऊपर मात्र केवल 2 ही रन आ चुके और विकेट गवा चुके हैं, टोटल 3। एक रनआउट का शिकार उसमें बना, यानी कि स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटिजुई टीम के कप्तान ने क्या जबरदस्त कमबैक किया है। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें तो ये गलत बात है। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और ये खतरनाक कमबैक किया है मोटिजुई टीम ने। और ये भी अच्छी गेंद थी, विकेट कीपर बीट हुए, लेकिन उसके पीछे करण घनसोलकर खड़े थे। व्हाइट बॉल, अंपायर का इशारा देखेंगे यहां पर, व्हाइट बॉल का इशारा जरूर है अंपायर का। क्या एक्स्ट्रास में बढ़ोतरी चर्चा नहीं करना है आपको, अगर डीआरएस देना है तो वो चंद सेकंड में लेना है, तो इट्स अ व्हाइट बॉल कॉल। थर्ड अंपायर इट्स अ व्हाइट बॉल कॉल। चलिए एक्स्ट्रास पे बढ़ोतरी, ये तो 4G 5G से भी डेंजर अंपायरिंग की भूमिका नजर आती हुई। 56 3 विकेटों के नुकसान के ऊपर अच्छी खासी गेंदबाजी चल रही है, और ये थोड़ी सी व्हाइट बॉल जिसका फायदा जरूर मिलेगा। फिर से एक बार सोहेल दार पवार खेलने के लिए तैयार होंगे। हवा में गेंद बहुत ऊपर तक गई है, लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद है वहां पर, और आसान सा कैच, कोई चूक नहीं, और इसी के साथ बैट्समैन आउट। ते बाबा मला आता छकडेवाला, याच्या अगोदर टाटावाला नको, बिर्ल्यावाला, मला रेतीवाला नवरा पाहिजे, त्याच्यानंतर रिक्षावाला नवरा पाहिजे, आता छकडेवाला नवरा पाहिजे। बिल्कुल यहाँ पर बैलगड़ा क्षेत्र काफी जबरदस्त नजर आता हुआ। तो कोई बढ़िया कमबैक गेंदबाज की ओर से, आखिरकार गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम को लगता हुआ यह चौथा झटका। साहिल मिसाल और इस बार एक और लेफ्टी बल्लेबाज प्रतीक पाटिल। प्रतीक नए बल्लेबाज लेफ्टी, लेफ्टी के खिलाफ एक और लेफ्टी का इस्तेमाल करना चाहेंगे, और विपुल ने चर्चा की थी कि 7 से 8 लेफ्टी बल्लेबाज गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम में है, और वैसे विजय शेठ खारकर भी लेफ्ट हैंडर गेंदबाजी है, सुनील शेठ ये भी लेफ्टी गेंदबाजी कर लेते हैं, 40 प्लस के उम्दा खिलाड़ी है। चलिए शॉट अच्छा था, लेकिन फील्डिंग भी थोड़ी सी खराब नजर आती हुई, और ये मिलेगा प्रतीक के बल्ले से शानदार चौका, 4 रन। कप्तान किरण पाटिल, किरण पवार, एक हाथ से छक्के मारने वाले ये ताकतवर बल्लेबाज, एक हाथ से आज कैच भी पकड़ा उन्होंने। 60 रन बने स्कोर कार्ड के ऊपर।
बल्ला जोर से घुमाया था, व्हाइट बॉल का इशारा अंपायर की ओर से, एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी होती हुई वाइड के साथ। वो बेहतरीन ये गेंद थी, पूरी तरीके से अनबीट हुए बल्लेबाज और खास करके अंदर की तरफ लाने का प्रयास करना चाहते थे, लेकिन चलिए यहां पर एक्स्ट्रा में बढ़ोतरी, 61 रन बने स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान के ऊपर। ऑफ स्टंप यॉर्कर की कोशिश, एक और व्हाइट बॉल का इशारा, लगातार का ये दूसरा वाइड नजर आता हुआ। जब भी लेफ्टी के खिलाफ कभी कभी परेशानियां होती है, लेकिन चलिए सम्मानजनक स्कोर गौरी स्पोर्ट्स उल्बे टीम ने खड़ा कर दिया है, लेकिन अब भी यहां से 2 गेंदों का खेल बचा हुआ है, लेकिन आखिरी 2 गेंदों के ऊपर कितने रन बटोरना चाहेंगे ये भी आने वाला समय ही बता पाएगा। फिलहाल तो यहां पर कमबैक करने की कोशिश करते हुए चौथे ओवर में क्या शानदार गेंदबाजी हुई थी। अनुज खरत मैन फ्रॉम नवीन सेवा परेशानी में थे, वाइड लगातार 2 गेंदे वाइड आने के बाद, लेकिन इस बार हवा में गेंद जरूर, फील्डर मौजूद, कल्पेश कोई चूक नहीं, और इसी के साथ ये 5वां विकेट, आदि सेना मैदान से बाहर। आखिरी गेंद का खेल यहां से बचा हुआ है, 62 रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर, और आखिरी गेंद का सामना करने के लिए बल्लेबाज आएंगे खिलौने एक्सप्रेस हरेश पाटिल बल्लेबाजी करने के लिए। थोड़ा सा सचिन लाने को टेंशन है कि उनके ओवर में टोटल रन बहुत मिले, उसकी वजह से यहां पर ये उनके लिए दिक्कतें पैदा हुई, थोड़ी से नाराज जरूर है अपने आप से, लेकिन निश्चित तौर पर फिर भी 5 चौथे ओवर में काफी बढ़िया कमबैक हुआ स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटी जुई की ओर से। आखिरी गेंद बचे और आखिरी गेंद का सामना करने के लिए उन्हें एक्सप्रेस हरेश पाटिल आते हुए, क्या कोई बड़ा हिट या फिर डॉट बॉल की समाप्ति। कमबैक तो जबरदस्त हो चुका है, लेकिन दोनों भी टीमों के लिए महत्वपूर्ण मैच है, जीतना तो जरूर है दोनों भी टीमों के लिए। जो हारेगा मात्र उस श्रृंखला से, उरन पनवेल प्रीमियर लीग से बाहर हो सकता है जो हारेगा, लेकिन जो जीतेगा वो कायम बरकरार रहेगा अपने अगले दौर में। लास्ट गेंद बची है, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहते हैं कप्तान आखिरी गेंद के ऊपर। बढ़िया शॉट, इनसाइड आउट खेलने की कोशिश, साइड स्क्रीन के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 68 68 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि केलोने एक्सप्रेस हरेश पाटिल के बल्ले से शानदार छक्का। हमें गेंदबाजी भी पसंद है, वक्त आने पर बल्लेबाजी भी पसंद है, और आखिरी गेंद के ऊपर शानदार छक्का, और इसी के साथ पहिली पारी समाप्त, आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 68, आणि विजयासाठी 30 बॉल 69 धावांची गरज।
धन्यवाद रॉकस्टार प्रवीण. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. टार्गेट चेस करायचा आहे आता अंकिश कामोडकरच्या टीमला. संपूर्ण आमचा VIP डाईस मान्यवर स्वतः आयोजक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना संपूर्ण VIP डाईस गजबजलेला आहे. या स्पर्धेनिमित्ताने आपण पाहता प्रत्येक रात्रीमध्ये मान्यवरांचं विशेष आगमन आणि आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. सध्या आपण पाहता आमच्या सोबत आहेत बेस्ट स्कोरर प्रणय म्हात्रे, मोराबे उल्वे नोडचे नामांकित स्कोरर, आणि मी स्वतः समालोचक रोशन पाटील. आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. टार्गेटकडे आपण लक्ष देऊया. चेस करायचे आहे त्या ठिकाणी धाबा 69. राधेचं देखील आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. खरं तर राधे क्रीडा सांस्कृतिक मंडळ या खतर मंडळाच्या माध्यमातून अनेक स्तुत उपक्रम हे देखील राबवण्यात आलेले आहेत आणि ते राधे त्यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलं स्वागत. मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल सोहेल धार पवार NAD खत उरणचा हा खेळाडू. पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म सीमर राऊंड द विकेट आले होते. थोडासा आउट ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर्ड करत असताना त्या ठिकाणी वाईट बॉलने सुरुवात झाली खतर इनिंगला. अतिरिक्त रन्स मिळेल. संपूर्ण आमचे चिरली गावचे युवा आयोजक त्यांना सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय. हाफ ट्रॅकर बॉलला स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी कडा आय थिंक घेतली होती आणि बॉल थर्डमॅनला फील्ड झालाय. समर्थ कडू अग्रनामांकित असा एक अनुभवी खेळाडू 40+ मास्टर. त्याने बॉलला थांबवलं नाही तर किमान 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या पॉवर प्ले मध्ये. अनुभवी खेळाडू आहे त्या ठिकाणी. थर्डमॅनला कोणत्याही प्रकारचे रन नसणार आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट. नेक्स्ट बॉल डाऊन दी ग्राउंड, मिडॉनच्या डोक्यावर मारला बॉल सीमा पार. रन्स मधील 4 चौका.
डू ऑर डाय मॅच. या मॅच मधला विनर संघ पुढच्या मॅच मध्ये खेळेल जासई संघासोबत किरण पवारच्या टीमच्या अगेन्स्ट, आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. त्यामुळे ही लढत दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची बनली आणि अंकेश कामोटकर संघनायक त्या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळाला. चौकार त्याच्या पाठमधून मिडॉनच्या डोक्यावरून येताना आपण पाहिला सोहेलदार पवारच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फोर्सेबल स्ट्रोक, फोर्स केला बॉलला वन्स अगेन, लॉंग ऑनला क्लिअर करताना आणखीन एक, ये दिल मांगे मोर, अनदर वन 4. कॅप्टन करण मडवीचा आपण हल्ला बोल पाहिला. आता इथे सुरुवात केली अंकेश कामोटकरने. मिस्टर UPL अग्री कोहली कराडी, खतर कराडी कराडी प्रीमियर लीग जेव्हा आपण पाहिलं, उरण पनवेल प्रीमियर लीगची संपन्न झाली, पहिल्याच पर्वाचा मालिकावीर हा खेळाडू होता आणि इथे मात्र आता आक्रमक रूप त्याने धारण केलं. 2 लगातार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, अगदी कॉपी पेस्ट जसा हा फटका होता मिडॉन आतमध्ये त्याच्या डोक्यावरून फटके पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहताय एक्सा कव्हरला आतमध्ये बोलवलं लॉंग ऑन आणि एका बाजूला मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर उभा केला. शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन शॉट, बॅकवर्ड पॉईंट शॉट, कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. फिल्डिंगची विवरचना इथे हॅमर्ड करत असताना मिस टायमिंग झाला होता. विकेट किपरने प्रयत्न चांगले केले होते, परंतु बॉल त्यांच्यापर्यंत कॅरी झालेला नाहीये. जर का बॉल कॅरी झाला असता तर कदाचित कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता. बघा हा तर फटका रोहित त्या ठिकाणी आहेत, पालीचा खेळाडू रोहित पाटील, पालीचा हा खेळाडू, त्याने मात्र प्रयत्न चांगले केले होते. कमी गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अल्टी पलटी बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर कल्टी, अगदी 4 इंचात मध्ये पडलाय, अन्यथा 2 धावा वाढल्या असता. हा येतो चौकार अंकेश कामोटकरच्या बॅटमधून, मोठी जुई टीमला. हा बॉल अगदी मंचासमोर पडला, अन्यथा रिव्ह्यू घेण्यात आला असा, वापर करावा लागला असा. संपूर्ण आमच्या आयोजकात मान्यवर त्यांनी अगदी डोळ्यासमोर पाहिला बॉल कुठे पडला, रोपच्या अगदी आतमध्ये पडला, त्यामुळे चौकार मिळालेला आहे. बॅटिंग करताना स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुईला वेगात टाकला, अखेरकार शिकार केली अंकेश कामोटकरची. सोहेलदार पवारने धारदार गोलंदाजी करत असताना लेन बॉलला थिक एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. कॉड बिहाइंड द विकेटच्या सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला कॅप्टन द डिपार्ट अंकेश चाललाय मैदानाच्या बाहेर. 13ला 1 सद्य परिस्थिती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चिअर गर्ल्स देखील त्या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळाल्या. दीपक दादांचं हे संगीत बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देखील आता ग्लॅमर प्राप्त केलं आणि दीपक दादांचं नाव हे नेहमी चर्चेमध्ये राहिलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रिकेट करिअर असो किंवा बैलगाडा क्षेत्र शर्यत असो किंबहुना व्यावसायिक दृष्टिकोनाचं प्रत्येक क्षेत्रामध्ये दमदार योगदान राहिलं दीपक दादा आणि संतोष दादा यांचं. त्यांच्याबरोबर आदरणीय सुनील शेठ मडवी त्यांनाही आपण पाहताय स्पर्धेमध्ये दमदार योगदान देत असताना. फर्स्ट ओव्हर पहिलं षटक थोडंसं इव्हेंट पूर्ण राहिलं, 3 चौकार देखील पाहिले आणि 1 विकेट देखील मिळाला. फिल्डिंग करत असताना टीम गौरी स्पोर्ट्स उलवेला विजय शेठ खारकर या संघाचे संघमालक, करण मडवी कॅप्टन, आयकॉन रोहित खरात पुण्यावरून मात्र आज तो या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. एका बाजूला स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघमालक प्रवीण गासे, कॅप्टन अंकेश कामोटकर आणि आयकॉन आहेत मंगेश बैती. आता मात्र मंगेश बैतीला मात्र आपल्या आयुष्यातील एक सर्वोत्तम इनिंग खेळावी लागेल. या क्रीडांगणावरती भरपूर वेळ खेळलाय, माहुल संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलंय. विक्रोलियन्स टीम असेल किंवा मुंबईतील अनेक नामांकित संघामध्ये खेळणारा हा खेळाडू आज मात्र चिर्ले नगरीमध्ये दाखल झाला. उरण पनवेल प्रीमियर लीग सेकंड ओव्हरला सुरुवात झाली.
बॉलिंग मार्फत गोलंदाज त्या ठिकाणी येतोय आकाश ठाकूर. आकाश ठाकूर हा खेळाडू बॉलिंगसाठी आलाय. ओव्हर द विकेट पहिला बॉल, क्या बात आहे, सरळ टाकलाय. केगावचा खेळाडू आकाश पहिलाच बॉल त्याने फुल लेन टाकला होता. अचूक टप्प्यावरती इनसाइड आउटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मंगेशचा, परंतु बॉलच्या लाईन मध्ये नव्हते, रिदम मध्ये नव्हते आणि त्याच कारणास्तव हा चेंडू आपण पाहिला डॉट. चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक, रिव्हर्स दिशा दिली आहे आणि बरोबर त्या ठिकाणी पॉइंटच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय आयकॉन मंगेश वैती. सॉफ्ट डिसमिसल. मोठा धक्का, बिग ब्लो. खर तर या ठिकाणी आपण पाहिला या क्षणाला मंगेश मोहितीचा विकेट. पुन्हा तर रिप्ले आपण जर पाहिला, फुल टॉस बॉल होता, स्विच केलं बॉलला, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. पॉइंटचा फिल्डर त्याच्या हातामध्ये पॅरल स्ट्रोक, झेलबाज झाले. रिव्हर्स खेळत असताना मंगेश मोहिती हा खेळाडू. नवीन पॅटर्न निनाद भोईर, मोठी जुईचा आणखीन एक स्फोटक खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये चाललाय. निनादला आपण जाताना सध्या पाहू शकाल त्या ठिकाणी मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. ऑलमोस्ट 14ची सरासरी पर ओव्हर मागे राखायचे. 5 ओव्हरमध्ये 69चा पाठलाग करत असताना जवळजवळ 14च्या सरासरीने बॅटिंग करायचे आहे या ठिकाणी स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई या टीमला. इम्पॅक्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, इम्पॅक्ट खेळाडू. त्याला मात्र मैदानामध्ये पाचारण केलंय. मुंबई इंडियन्स मध्ये सध्याच्या घडीला रोहित शर्मा कधी कधी इम्पॅक्ट असतो. बऱ्याचशा खतर त्या ठिकाणी त्रुटी आणि त्याचबरोबरने या खतर फॉर्मॅटचा फायदा अनेक संघांना होतोय. इम्पॅक्ट खेळाडू मैदानामध्ये आला आणि जर का त्याने इम्पॅक्ट चांगला टाकला तर नक्कीच संघ विजया दिशेने वाटचाल करेल. पहिला बॉल उडवलाय कवसला, इनसाइड आउट, फिल्डर आहेत डीप मध्ये, वाट पाहिली बॉलची. एका टप्प्यावरती उचलला चेंडू आणि इथे आपण पाहताय 2 धावा घेत असताना हे दोन्ही खेळाडू. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 15. पहिल्या दोन्ही बॉलला एकही रन नव्हती, तिसऱ्या बॉलला 2 धावा आलेल्या आहेत. रात्र होत चालली आहे, सामना रफ अँड टफ होत चाललाय. प्लॅन मिस, क्या बात आहे. गुड लेंथ वरती टाकला हा बॉल. टप्पा अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि टप्पापर्यंत बॉल राईज झाला विकेट किपरच्या दिशेने जात असताना. त्या ठिकाणी पाहिला हा निर्धाव चेंडू. करण मडवीच्या संघामध्ये डाव्या हाताचे बॅटर चांगले आहेत. सर्वाधिक डाव्या हाताचे फलंदाज बघा आमचे सर्व हे मान्यवर संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी, विजय शेठ खारकर आणि संपूर्ण VIP डाईज वरती असं नसताना आमचे मान्यवर दीपक शेठ देखील आहेत त्या ठिकाणी. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लॉंग ऑन स्ट्रॉंग डाऊन दी ग्राउंड, निनादने आक्रमण चढवलंय. डाऊन दी ग्राउंड हा षटकार. प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या हृदयावरती आदिराज्य गाजवणार हे संगीत आहे खर तर माळी साहेबांचं. आणि हे संगीत ऐकल्यानंतर आठवण होते पुन्हा एकदा जुने दिवस प्रत्येकाला आठवत या स्पर्धेचे. भरपूर स्पर्धा, मोपाड्याची नाईट स्पर्धा, त्यानंतर उरण म्हटलं की रायगड जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा राधे एंटरप्राइजेस आयोजित आपण जी स्पर्धा पाहिली, तलोजा नाईट स्पर्धा पण पाहिली, कामोट्याची KK ट्रॉफी पाहिली. परंतु आजकाल सर्रास नाईट स्पर्धा होत आहेत, परंतु या स्पर्धांना मात्र तोड नाहीये. अशा स्पर्धा होत्या. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. दबाव वाढत चाललाय प्रतिस्पर्धी स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघावरती. काय षटक हाताळलं या षटकामध्ये आकाश ठाकूरने. सेकंड ओव्हर कंप्लीट, दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत 2 गडी बाद 21.
कदर करणारे आणि कलाकारांमध्ये प्रेम करणारे व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील. खरं तर एका तासामध्ये 1.5 लाखाची पैशांची उधळण त्या कलाकारांमध्ये केली होती शेठने. हे करतं त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहताय. म्हणून त्यांच्याबद्दल म्हटलं कलाकारांची कदर करणारे आणि कलाकारांमध्ये प्रेम करणारे आदरणीय A1 जोडी दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि त्यांच्या बरोबरने आता सुनील शेठ मडवी यांच्या नावाची चर्चा होईल. विजय शेठ कारकर देखील त्या ठिकाणी आहेत. खरं तर प्रत्येकाचं कौतुक करावं तितकं कमी. प्रणय, पूर्वी जेव्हा या नाईट स्पर्धा व्हायच्या तेव्हा प्रत्येक मॅच नंतर लावणी असायची. सामना संपले की प्रेक्षक मैदानामध्ये, मग त्यांना बाजूला करण्यासाठी फटाक्यांची माळ घेऊन मैदानाच्या गोल फिरायला लागत तेव्हा प्रेक्षक बाजूला पाहिजे. एवढी गर्दी, एवढी लोकप्रिय स्पर्धा असायची. राधे आपण पाहिली. आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार या स्विंग बॉलचा वापर त्या ठिकाणी करण्यात येतो. तिसऱ्या षटकामध्ये समीकरण आपण पाहता 18 चेंडूमध्ये 48. आस्किंग रन रेट 16.00, प्रतिषटक 16.00 या सरासरीने बॅटिंग करायच्या. स्विंग बॉल ओव्हर त्या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत स्वतः अविनाश वाघ. मला वाटतं वाघाची वाडी नेरे परिसरामध्ये आपण जर का कधी गेलात तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेली हे गाव आहे. वाघाची वाडी गाडेश्वर डॅमच्या अगदी वरच्या साईडला हे गाव आहे. आणि मोठमोठ्या स्पर्धा त्याही परिसरामध्ये आदिवासी समाजाच्या होताना पाहिल्या आणि त्या आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारा एक दमदार खेळाडू अविनाश वाघ या ठिकाणी बॉलिंगसाठी आला, स्विंग बॉल टाकण्यासाठी. चला स्पीडअप करा प्लीज. अविनाश वाघने खरं तर मागच्या सामन्यामध्ये किरण पवारचा विकेट काढला होता पहिल्याच बॉलला स्विंग बॉलवरती. तो अविनाश वाघ आता बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला फ्लेक्झिबल खेळाडू, लवचिक खेळाडू आहे. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल असो किंवा स्विंग बॉल असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये या खेळाडूची कामगिरी नेहमी दमदार राहिली. असा खेळाडू या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये समोर आहेत स्टॅकिंग एंडला संदीप पाटील. 18 बॉल 48. क्या बात आहे. पहिलाच बॉल बघा, थोडासा गरकन फिरला, रॉंग वन. फलंदाजाला डॉमिनेट करत असताना त्या ठिकाणी त्याला सरप्राईज केला असा हा चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी, नाका समोरून निघाला बॉल, विकेट किपरच्या दिशेने डॉट. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू होता. आतमध्ये आला बॉल, इन स्विंगर बॉल पाहायला मिळाला त्या ठिकाणी अविनाश वाघच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू टाकला होता अविनाशने. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं त्या ठिकाणी संदीपकडे. नेक्स्ट बॉल देखील वेगात टाकला. पॅड लाईनवरचा हा चेंडू हार्ड लेंथ वर होता, त्याला सन्मान दिलाय. फक्त हलक्या हाताने ढकललाय. सिंगल घेत असताना त्या ठिकाणी एंड बदललाय. 69चा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किमान 15च्या सरासरीने 30 धावा आल्या असत्या तर या मॅच मध्ये पलटवार करता आला असं स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुईला. आता इथून मात्र हे षटक खेळणं एक मोठी खरं तर अग्निपरीक्षा राहील फलंदाजांसाठी. स्विंग बॉल ओव्हर आणि त्याच्यामध्ये धावा करणं तितकं सोपं नाहीये. बॉल भरपूर स्विंग होतो आणि त्या स्विंगला कापत असताना तुम्हाला मोठे फटके मारायचे आहेत. त्यामुळे बॉल पिचिंग होईल तिथपर्यंत तुम्हाला पिचिंग पर्यंत पोहोचून मात्र बॉलवरती मोठे प्रहार करावे लागतील, अन्यथा गोलंदाज हवी होईल फलंदाजावरती. या षटकामध्ये अवी तयार. फार एंड हे षटक बॉलिंग ट्रॅक वरती वेगात टाकलाय. लाईन खराब. थर्ड मॅनला डीप मध्ये एक फिल्डर उभा केलाय. स्विंग बॉल ओव्हर आहे. बॉलची ग्रीप, बॉलचा वेग त्या ठिकाणी जज करता येत नाही. कधी कधी विकेट किपरला त्यांनाही बीट बॉल करतो आणि बरोबर लॉंग स्टॉपला एक फिल्डर लावला होता मागे थर्ड मॅन रिझन कडे. इथे मात्र 1+1 अशा 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुईला. सामना संपलेला नाहीये या ठिकाणी. या मॅच मध्ये आता संदीप पाटीलला आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करावं लागेल. वन्स अगेन क्या बात आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक लेंथ बॉल, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. नारपोलीचा अभिषेक मोरेने स्वतःहून मैदान जेव्हा सोडलं तेव्हा मैदानामध्ये साहिल दरे आला, त्याने 2 ब्लास्ट केले. तो सामना कोण विसरेल. खेळाडू देखील फार महत्वाचे आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, मग तो शतरक्षक असो किंवा बॉलर असो किंवा बॅटर असो, प्रत्येकाला खेळाडू फार महत्वाची राहिली आहे. इथे फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत मागे, त्यांनाही बीट केलंय. गतीचा वापर आणि इथे मात्र 4+1 पंजामेल मोठी जुईला. फोर हा पंजा मात्र नशिबाचा मिळालाय स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघाला. स्विंग बॉल ओव्हरमुळे धावा येत नाहीयेत आणि अशा ठिकाणी मात्र जर का अवांतर धावा खर्च केल्या फिल्डिंग टीमने तर मात्र अडचणी वाढतील.
वेगवान बॉल, विकेट किपरलाही बीट केलं, थर्डमॅनला जो फिल्डर होता त्यालाही बीट करत असताना चौकार मिळाला, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आणि 5 धाबा या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात ऍड होते. आपण पाहत आहे मोठीजुई संघाच्या खात्यामध्ये 29ला 2 सद्य परिस्थिती आपण पाहता. येणारे बॉल असेल 15 आणि विजयासाठी 40 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. 15 चेंडूमध्ये 40 धाबा. पुन्हा एकदा लेन बॉल आणि इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी, वाईड बॉलचा इशारा. तुम्हाला ISPL मध्ये करण अंबाला आठवत असेल, अक्षरशः रडला होता त्या ओव्हर नंतर पहिल्याच पर्वामध्ये टेप बॉल ओव्हर टाकत असताना. आणि यासाठी तुम्हाला देखील प्रॅक्टिसची गरज आहे. टोटल 21 बॉलचा त्याचा स्पेल राहिला होता आणि इथे आता अविनाश देखील लॉंग स्पेल टाकतो, त्यामुळे दबाव वाढत चाललाय फिल्डिंग टीम वरती. हुक केलं बॉलला, मागे स्वतः करण मडवी कॅप्टन उभा राहिलाय आणि कॅप्टनने मात्र जबाबदारी स्वीकारत असताना फक्त सिंगल रन इथे मिळेल. चांगला फटका इम्प्रोवाइज करत असताना मागे फिल्डिंग तितकीच चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाबा स्कोर कार्ड वरती आहे 2.4. चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31 धाबा. 14 बॉल मध्ये 38 धाबा. हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आलंय. 14 चेंडू 38 होतील का याची चर्चा सुरू आहे. या 2 बॉल वरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर थोडंसं समीकरण सोपं होऊन जाईल. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुईचा खेळाडू निनाद आता मात्र विजयाचा शंखनाद करेल काय पाहायचा आहे. वेगात टाकलाय, वन्स अगेन लाईन करा, वाईट बॉल. अतिरिक्त रन्स पुन्हा एकदा मिळेल बॅटिंग करत असताना मोठी जुई संघाला. या मॅच मधला विनर संघ पुढच्या मॅच मध्ये स्मायरा अँड इश्विका वॉरियर जासई संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. योगेश पाटील जो गोडगावचा खेळाडू जासई संघामध्ये खेळत होता, त्याच्या बोटाला थोडी दुखापत झाली. दुखापतग्रस्त झाल्या असता कारणास्तव तो पुढच्या मॅच मध्ये खेळणार नाहीये, त्यामुळे थोडासा प्रेशर आणखीन वाढेल किरणच्या संघावरती. या मॅच मधला विनर संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला किरण पवारच्या संघासोबत खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. चला थोडं स्पीडअप करा. चांगली मॅच, चांगली लढत सध्या मैदानामध्ये आपण अनुभवतोय. अंतिम बॉल 14 आणि 37 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये. लांब लचक षटक. या षटकामध्ये पहिल्या 4 मध्ये 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा बॅटवर नीटचा बॉल येत नाहीये. स्विंग बॉल त्या ठिकाणी बीट करतो फलंदाज निनादला. डॉट बॉल पाहायला मिळाला बऱ्याच अवधीनंतर. मात्र आता अविनाश वाघचं कमबॅक त्या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. अंतिम 13 चेंडू आणि आता 37 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. 13 बॉल मध्ये 37. हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आलंय. बघा हवाच नाहीये मैदानावरती. तुम्ही झाडांची पानं जर का पाहिली तर तुम्हाला हलताना दिसणार नाहीये. याचं कारण आहे हवा नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला बॉलला परफेक्ट मिडल करावं लागेल. शेवटचे 2 बॉल डॉट. या षटकामध्ये अखेरकार अविनाश वाघचं कमबॅक होताना आपण पाहिलं. आता येणारे बॉल 12 विजयासाठी बॅटिंग करत असताना मोठी जुई टीमला बनवायच्या तब्बल 37 धावा. गावागावात आपलीच चर्चा, एंट्री होताच बघायला जमतोय मोर्चा. गावागावात अलग पॅटर्न आहे पाटीलचा. अलग पॅटर्न हाय आपल्या दीपाची शेड पाटील. समीर शेठ घरत यांना आपण पाहता एन्जॉय करत असताना. लवकरच एक सॉन्ग त्यांचा रिलीज होणार आहे. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. खतर 12 चेंडूमध्ये 37 धावा एक कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आले. या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये जाणारा संघ होता AKM स्मृती अँड मानसी स्पोर्ट डेरवली गावदेवी गावठाण, ज्या संघाचे कॅप्टन होते शुभम पाटील. दुसऱ्या रात्रीमध्ये आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे कॅप्टन नयन भगत. तिसऱ्या रात्रीमध्ये महेश स्पोर्ट शेलगर अँड जीवदानी स्पोर्ट बामण डोंगरी कॅप्टन आर्यन नाईक यांचा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. कालच्या रात्रीमध्ये चॅलेंजर चिरले छोटा पॅक सार्थक गरजचा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. आणि खरं तर वैशिष्ट्य आपण जर पाहिलं मागच्या 4 रात्रीमध्ये प्रणय पहिले 2 सामने जिंकणारा संघ क्वालिफाय झाला, म्हणजे सलग तिसरा सामना जिंकत.
पण तो आजच्या रात्रीमध्ये एखादा उलटपर होईल का, किंबहुना पुन्हा तीच परिस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? कारण राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघ सलग 2 सामने जिंकला, त्यामुळे आनंदाची बातमी आहे या ठिकाणी दीपक शेठ आणि संतोष शेठ साहेबांसाठी. पुन्हा एकदा बॉल पिक केलाय, 12 सदीचं समीकरण, पहिला बॉल उडवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, अनुभवी समर्थ कडूवरती आक्रमण केलंय संदीपने, षटकार. परिस्थिती कशी असू द्या, परंतु मी मात्र माझी गुणवत्ता सिद्ध करेन. रिझल्ट काही येऊ द्या, पराभव जरी पदरी आला तर मी मात्र मैदान गाजूनच सोडेल. हेच दाखवलं मागच्या दोन्ही सामन्यामध्ये संदीप पाटील, जो शिवकरचा खेळाडू आहे, काय बॅटिंग केली या फलंदाजाने, अप्रतिम. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 30चं समीकरण, प्रत्येक बॉल मागे कमीत कमी 3 धावा, 300च्या स्ट्राईक रेट बॅटिंग करायच्या, किंबहुना 5 षटकार जरी मारले तर या मॅच मध्ये विजयी होऊ शकतोय. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघ एका बाजूला करण मडवी रणनीती आखतोय. काल 5 मध्ये 5 षटकारांचा विक्रम तर अक्षय पाटील मोने अलिबागचा खेळाडू त्याने केला. जबरदस्त असा आक्रमक खेळाडू. मृणाल वर्सोलकरने देखील मैदान गाजवलं. अलिबागचा आणखीन एक स्टार खेळाडू. बघा यावेळेला संधी आहे, थ्रो मात्र गडबडलाय. स्टम्प्स वरती हा थ्रो आला असता रोहितचा तर कदाचित त्या ठिकाणी संदीपचा विकेट मिळाला असता. जर तरला महत्व नाहीये, कदाचित विकेट मिळाला असता. मग इथे नशिबाची साथ मिळाली संदीपला, ऑलमोस्ट त्या ठिकाणी विकेट मिळाला असता. जवळजवळ जर का थ्रो स्टम्प्सला आला असता तर त्या ठिकाणी विकेट नक्की मिळाला असता. आता येणारे बॉल 9 आणि विजयासाठी 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. 9 चेंडूमध्ये 29 हे कॅल्क्युलेशन. मी मगाशी म्हटलं 5 षटकार या ठिकाणी मारावे लागतील बॅटिंग करणाऱ्या स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई या टीमला. प्रवीण गासे यांचा संघ एका बाजूला, गौरी स्पोर्ट्स खर तर उल्वे या टीमला आपण पाहताय. विजय शेठ खारकर जे संघ मालक आहेत, स्वतः क्रिकेटर आहेत चांगले. याही वेळेला फुल लेन बॉल स्क्वेअर लेग कडे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिली सिंगल गती, सेकंडला निघाले संदीपने, रिस्की कॉल आणि 2 धावा कंप्लीट. रोहित पाटीलच्या ग्लव्हजला आता बॉल लागत नाहीये, किंबहुना त्याला विकेट किपिंग करत असताना थोडासा अडचणीनं सामोरं जावं लागताना आपण पाहिलं. 2 धावा मिळालेल्या आहेत 8 चेंडूमध्ये 27 धावा. हाय डेफिनेशनल कॅमेऱ्याच्या माध्यमातून टेलिकास्ट सध्या होताना आपण पाहता. अमोल बसलेत कॅमेऱ्यावरती, मस्त बाम, संपूर्ण टीम 24 लाईव्ह चे संपूर्ण या ठिकाणी कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर, प्रत्येकाचं मी कौतुक करेल. प्रत्येक वेळेला मात्र प्रत्येक रात्रीमध्ये इन्स्टा पेजला व्हिडिओ व्हायरल होते. फटका लाजवाब, स्ट्राईक रोटेशनचा फायदा अगदी टॉवर्सला क्लिअर केलाय. हा फटका उंच आकाशाला गवसनी गाळत असताना षटकार येतोय संदीपच्या बॅटमधून. कमालीचं डेडिकेशन आणि काय फटकेबाजी करतो संदीप. बघा मागच्या बॉलला जर का रनआउटचा विकेट मिळाला असता तर कदाचित संदीप मैदानाच्या बाहेर गेला असता. परंतु संदीपला जशी स्ट्राईक मिळाली त्याने मात्र संधी सोनं करत असताना हा षटकार ठोकलाय. प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख खेळाडू समर्थ कडूच्या अगेन्स्ट. वर्ल्ड एक्सपिरियन्स. 7 चेंडूमध्ये 21 धावा, 7 बॉल 21 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. 7 बॉल 21 समीकरण मैदानामध्ये आलेला आहे. 16 धावा आतापर्यंत खर्च केले. आणखीन एक दे घुमा के संदीप पाटील, ही इज ऑन फायर नाव. लगातारचा हा दुसरा गगनचुंबी षटकार.
6 मध्ये 15 धाबा. खरं तर प्रणय आपण दोन्ही इनिंग मध्ये कंपॅरिझन केलं तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 4 ओव्हरमध्ये 54-2 ही परिस्थिती होती बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाची, आणि याही वेळेला पहिल्या 4 ओव्हरमध्ये 2 बाद 54 अशी परिस्थिती आहे, ती म्हणजे मोठीजुई संघाची. आता धावा करायच्या या षटकामध्ये 15, पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या ओव्हरला 14 आल्या होत्या. आता 15 धाबांचा पाठलाग करायचा शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठीजुई या संघाला. बॉलिंग मार्कवरती आणखीन एक अनुभवी खेळाडू गावठांचा अंकुश टकले बॉलिंगसाठी आला, फिरकीचा जादूगार अंकुश टकले बॉलिंग मार्कमध्ये सज्ज झालेला आहे. त्याच्या समोर निनाद भोईर. धनुष्यट मडवी गावठाण यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉलला अंकुश टकलेला 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला विकेट, कॉट बिहाइंड द विकेट. 300 रुपयाचा मानकरी होता अंकुश टकले. आता येणारे 5 बॉल विजयासाठी 15चं समीकरण. पहिल्याच बॉलला अंकुश टकलेच्या खात्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळाला. संदीप पाटीलला स्ट्राईक केव्हा मिळेल याची चर्चा सध्या आहे मोठीजुईच्या खेम्यामध्ये. आदरणीय धनुष्यट मडवी यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉलला त्या ठिकाणी पारितोषिकाला अंकुश टकलेला 300 रुपयाचं. ओरन का छोटा टायगर 0609 धनुष्यट मडवी यांच्या वतीने पारितोषिकाला अंकुश टकले यासाठी प्रत्येक डॉट बॉलला 300 रुपयाचं पारितोषिक. पहिला डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये 15 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहू शकाल. ऋषी नारंगीकर चिरनेरचा हा सुपरस्टार बॉलला पिक करण्याचा प्रयत्न करत असताना आणखीन एक डॉट बॉल. अंकुश टकले एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु, आणि इथे मात्र अनुभवी खेळाडू मैदानामध्ये गौरी स्पोर्ट्स उल्वे संघासाठी कमबॅक करतोय. बॉलला फ्लाइट दिली आणि त्यानंतर बॉल बीट करतो ऋषी नारंगीकरला. आता 4 मध्ये 15चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. संदीप पाटील ज्याने मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलला 2 षटकार मारले, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, तो पाहत बसलाय नेमकं मैदानामध्ये घडतंय काय. फिरून मारलाय बॅकवर्ड स्क्वेअरला, फिल्डर आहेत, सिंगल मिळाली. आता 3 बॉल आणि विजयासाठी 14 धाबा. जय आणि पराजय यामधला महत्वाचा घटक सध्याच्या कोण आहे मैदानावरती, तर तो संदीप पाटील आहे. हा सामना जर का अंकुश टकलेने जिंकून दिला तर आदरणीय सुनील शेट मडवी यांच्या वतीने अंकुशसाठी 3000चं पारितोषिक आलंय. विजय शेट कारकर यांच्या वतीने 3000चं पारितोषिक आलं अंकुश टकले या खेळाडूसाठी. 3 चेंडूमध्ये 14 धाबा. आता मार भावा मोठीजुईचे समर्थक सांगत असे संदीपला, तर एका बाजूला अंकुश कमबॅक करतोय या सामन्यामध्ये. 3 मध्ये सिंगल खर्च केली बऱ्याच अवधीनंतर. ज्या खेळाडूने 2 षटकार ठोकले तो खेळाडू संदीप पाटील आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. 3 बॉल आणि 14 धावा. कमबॅक होईल का या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचं, की एका बाजूला मोठीजुई संघाचा मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. कमालीचं फिल्डिंग एफर्ट्स. 2 धावा आलेल्या आहेत. आता 2 बॉल 12. फुलटॉस बॉलवरती मोठा फटका कन्वर्ट करता आलेला नाहीये. आता 2-12 हे समीकरण या मॅच मध्ये आलं. जर का पुढच्या बॉलला षटकार ठोकला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा उत्कंठा निर्माण होईल. कोणता संघ पुढे जाईल, किरण पवार च्या संघासोबत कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये 5वा सामना खेळेल याची चर्चा होताना पाहायला मिळेल. पुढचे 2 बॉल महत्वाचे राहतील. संदीप पाटील ज्याच्या बॅटमधून 2 षटकार पण मागच्या ओव्हरमध्ये पाहिले, तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला फिरून मारलाय. वेट अँड वॉच आणि थेट पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. षटकार.
संदीप पाटीलने या मॅच मध्ये रंग भरलेत. पाटलांचा बोलबाला मैदानामध्ये दाखवत असताना हा खेळाडूचा शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी 6 धावा. एक मोठा फटका. 5व्या सामन्याची उत्कंठा खरं शिगेला पोहोचली, ती पूर्ण होईल एका संघाची. खरंच मोठी जुई संघाची. जर का इथे फटका फसला तर मात्र पुढच्या फेरीमध्ये पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला उल्वे संघ खेळताना पाहायला मिळेल. जर तर ला महत्व नाहीये. अंतिम क्षणापर्यंत हा संघर्ष. उरण पनवेल प्रीमियर लीगचं हे यश. आता 1 बॉल आणि 6 धावा. विनोद स्पोर्ट्सचे मालक आदरणीय विनोद शेठ यांच्या वतीने देखील 1000 पारितोषिक आलं डॉट बॉल साठी. अंकुशला हा सामना जिंकून दिला तर अंकुशसाठी पारितोषिक आलंय. एकदा जोरदार टाळ्या उद्या. 1 बॉल आणि 6 धावा. दबाव वाढत चाललाय. दोन्ही संघातील खेळाडूवरती दबाव वाढत चाललाय. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये 1 चेंडू आणि 6 धावा. फुल टच बॉल आणि त्याच्यावरती मोठा फटका आलेला नाहीये आणि प्रयत्न अखेरकार अपुरे राहिले या ठिकाणी संदीप पाटीलचे. हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये पोहोचतोय गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ. अभिनंदन विजय शेटकारकर. चला कॅप्टन करण मडवी, कॅप्टन किरण पवार आपण टॉस साठी या. हार्ड लक संदीप, हार्ड लक अंकेश. मॅन ऑफ द मॅच. काय शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली आणि अंकुशी गोलंदाजी आवडल्याचे ते गौरी स्पोर्ट उल्वे संघ एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मॅन ऑफ द मॅच करण महेश मडवी. करण महेश मडवीला आपण मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट करतोय. आणि सलग 3 षटकारासाठी गौरी स्पोर्ट उल्वे संघाचे संघ मालक आणि एक मराठी उद्योजक ज्यांचा खरं तर उद्योग दुबईमध्ये देखील आहे, त्यांच्या वतीनं 5000 रुपये. आणि सतीश मुती गावदेवी गावठाण संघाचे संघ मालक सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं 5000. टोटल 10,000 रुपये करण महेश मडवी या खेळाडूसाठी सलग 3 षटकारासाठी